हाय यूट्यूब फॅमिली, आज मी दुसरी रेसिपी घेऊन आलो बारीक माशाचा। आता बघा, ही मच्छी मी हळद मीठ लावून त्याला फ्राय करून घेणार। त्यानंतर आज मी पालक टाकून बनवणार मच्छी। पहिला एक व्हिडिओ सोडली होती, ते गावठी रुपचांदा होती आणि आज त्याला बारीक खवला मच्छी बोलतात। बघा कशी आता बनवते। आधी मी फ्राय करून घेणार। त्यानंतर आता मी याला कडक करून फ्राय करून घेणार। त्यानंतर बघा आता बघा एक पीठ झालेलं आहे। अशी मी पालटी करून घेणार आणि याला कडक फ्राय करून घेणार। मला हे बारकी मच्छी आवडते म्हणून मी बनवते। आणि म्हणजे कशी भाजी पण जातात, मच्छी पण। आणि या मच्छीमध्ये भाजी टाकला का चव वेगळी लागते। आता कडक झालेलं आहे मी मच्छी आता काढून घेणार। आता बघा कसे होते, तेवढंपर्यंत बघा माझे व्हिडिओ। आता मी याला काढून घेते। मस्त कुरकुरे झालेले आहे, पूर्ण कडक फ्राय केला मच्छी। आता बघा माझी मच्छीचा किती मस्त दिसतंय। हा आता काय लसूण आणि कांदा फ्राय करून घेणार। त्या दिवशी कशी बनवले त्या सेम सिंपल पद्धतीने, काही कठीण नाही आहे। आता हा कांदा मस्त कलर आलाय, अशीच भाजून घेणार आणि याला आता काढून घेऊ। आता फ्राय झालेला आहे, तर आपण काढून घ्यायचा ताटलीमध्ये। आपण याला काढून घेते। मला दाखवते आणि याच्या वाटण करून घेणार। हा बघा, अशी फ्राय करून काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फक्त जिरा टाकून वाटण करून घ्यायचा। आता मी काय करते, मिरची, हिरवी मिरची, मीठ, हळद, मीठ हळद टाकल्यानंतर मी थोडासा परतून घेणार आणि याच्यामध्ये लगेच मी पाणी टाकून देणार। आता मी पाणी टाकलं। हा पाणी टाकून काय घेतलं, याच्यामध्ये आता ही उकळ आली ना, याच्यात मी आता पालक टाकणार। आता जे उकळ आलेलं आहे, आता मी पालक बोलत होता ते पालक मी चांगले धुवून घेतलाय, ते मी पालक टाकून देणार। मी हा मोठे मोठे पालक कापलेला आहे, ही का पूर्ण बारीक होऊन जाईल, ते शिजून ना पूर्ण कमी होऊन जाईल। बघा हे मी टाकून दिलेलं आहे। आता मी याला 2 मिनिट शिजून घेणार ढाकून। आता ते शिजून झालं
नंतर हा काय करणार आता, त्याच्यानंतर मी ह्या वाटण करून घेणार तोपर्यंत. आता ही कांदा लसूण भाजून ठेवलेलं होता, त्याचं आता वाटण करून घेणार. आता बघा मी अशी वाटण केलेलं आहे. जिरा टाकून कांदा लसूण आणि जिरा त्याचं वाटण केलेलं आहे. आता बघू भाजी कुठपर्यंत शिजली आहे. बघा किती टाकलेलं आहे आणि किती कमी झाले शिजून. ह्याच्यातून रस्सा घेऊन मी वाटणमध्ये टाकते आणि वाटण थोडंसं हलका हे करून त्याच्यात टाकून घेते. आता बघा अशी मी टाकून दिले वाटण टाकलेलं आहे. तर हे मी ह्याला चांगले ह्याला मिक्स करून घेणार. आता मिक्स केल्यानंतर शेवटची काय आता शेवटची जो मच्छी फ्राय करून ठेवलेला आहे, आता ती मच्छी वरनं मी एक एक टाकून देणार. ह्या पद्धतीने टाकून द्यायचं. ती मस्त पूर्ण कडक करून फ्राय केला मी. कशी झाले हा टाकून मी फक्त 2 मिनिट झाकण लावणार आणि शिजून घेणार. झाला त्याच्यानंतर माझी मच्छी तयार. आता 2 मिनिट झालेलं आहे. आता बघा माझी व्हेजिटेबल मच्छी झालेली आहे. कशी वाटते तुम्ही सांगा. माझी रेसिपी आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. झाले ना मस्त सिंपल पद्धतीने. आणि एवढा टेस्टी होता त्या भाजी टाकून बनवलं का लय बारीक मच्छीचं लय टेस्टी होता. एकदा बनवून तुम्ही खाऊन बघा, नंतर बोला. बाय यूट्यूब फॅमिली. दुसरी व्हिडिओ येऊन दुसरे दिवस. तब बाय. आता मी गॅस बंद करून झालेला आहे, फायनल झालेला आहे. आता बघा